ज्या ठाकरे ब्रँडमुळं आपल्या महायुतीच्या मिशन 45ला रोख लावला जाऊ शकतो, म्हणून राज ठाकरे यांना आपल्या वळचणीला बांधायचं राजकारण जसं भारतीय जनता पार्टीकडून खेळलं जात आहे, त्याचप्रमाणे राज ठाकरे देखील आपलं खऱ्या अर्थाने विस्तारवादी राजकारण करत आहेत. त्यांना लोकसभेमध्ये 1-2 खासदार होण्यामध्ये फार काही रुची आहे असं अजिबात नाही. त्यांचं खरं लक्ष आहे महाराष्ट्राच्या विधानसभेकडं आणि मुंबई महानगरपालिकेकडे. ते कसं हे आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की आपण हे चॅनल सबस्क्राईब करावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवाव्या. हे बघा, राज ठाकरे हे अजून म्हैस पाण्यात आहे असं प्रमोद महाजन यांनी त्यावेळेला म्हटलं होतं. त्याच्यानंतर राज ठाकरे यांना आता सध्या त्यांच्या मनसेला किती टक्के मतदान पडलेलं आहे 2009 मध्ये, 2014 मध्ये, 2019 मध्ये, तर ते काही 1-2 टक्क्याच्या आसपास पडलेलं आहे. मग त्यांचं तसं काय एवढं राजकीय महत्त्व आहे? त्यांचं राजकीय महत्त्व एवढंच आहे की उद्धव ठाकरे यांच्यावर प्रहार करण्यासाठी एक ठाकरे आपल्या हातामध्ये पाहिजे आणि म्हणून या ठाकरेंना एंटरटेन केलं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, यांनी अनेकदा राज ठाकरे यांना गणपती असेल, दिवाळी असेल, प्रत्येक सणासुदीला त्यांच्या गळाभेटी घेतलेल्या आहेत आणि ते काही लपून राहिलेलं नाही. आणि राज ठाकरे जे परवा अमित शहा यांना भेटायला गेले त्यावेळेला असं बोललं गेलं की कोणताही ठाकरे आत्तापर्यंत दिल्ली दरबारी गेलेला नव्हता, मग हा माणूस कसा गेलेला आहे? त्याचं कारण असं आहे की राज ठाकरे हे आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पुनर्बांधणी करत आहेत आणि ती पुनर्बांधणी करण्यासाठी जे जे काही करावं लागेल ते करतात. आता बघा, गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांनी सातत्याने अगदी गाव पातळीपासूनचे मुद्दे लक्षात घेऊन अनेक त्यांचे मेळावे घेतले. कार्यकर्त्यांना त्यांनी मार्गदर्शन करताना नेहमी एक सांगितलेलं आहे, बघा की RSSचा जनसंघ असेल, जनसंघाची जनता पार्टी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल, यांना किती काळानंतर यश मिळालेलं आहे. मग आपण हा पक्ष जो आपल्या एकट्याच्या बळावर उभा करतोय, तर आपल्याला किती काळ लागणार आहे? आपल्याला संयम ठेवा लागणार आहे, आपल्याला पेशन्स ठेवा लागणार आहे. हे सगळं ते अमृत आपल्या कार्यकर्त्यांना पाजत आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रभाव काही मुंबईवर नाही आणि अनेक ठिकाणी भला त्यांना शिवसेना नाव मिळालं, धनुष्यबाण त्यांच्या हातामध्ये ठेवलं, तरी देखील पाहिजे तसा इफेक्ट हे भारतीय जनता पार्टीला दिसून येत नाहीये. मग राज ठाकरे लवकर आपल्या गळाला लागत नाहीत. मग त्यांनी काय केलं? राजकीय युती केली, ती दुसरी एक स्ट्रॅटेजिक पार्टनर घेतला, तो अजित पवार यांच्या रूपाने. आणि त्यांनी सांगितले की शिंदे यांच्यावर आमची भावनिक युती आहे. आता राज ठाकरे हे दुसरे एक अतिभावनिक भागीदार त्यांनी निवडलेले आहेत. आता या नव्या भावनिक भागीदाराला काय करायचं आहे की त्यांना माहिती की आता जसं अमित शहा वेगवेगळे पत्ते फिसत आहेत, त्यांना मिशन 45 आत्ता सक्सेसफुल करायचं आहे आणि आपल्याला सक्सेसफुल करायचं आहे की महाराष्ट्राच्या विधानसभेवर आपला भगवा फडकवायचा आहे. तो फडकावण्यासाठी त्यांनी ही तडजोड केलेली असावी असं बोललं जात आहे. आता त्याचं काय कारण आहेत की त्यांच्या मागे शिंदे आणि फडणवीस हे किती काळ उभे राहणार आहेत? हे सुईपुरते उभे राहणार आहेत. आणि मुळात एकनाथ शिंदे यांच्या सगळ्या आमदारांना आता बंधन टाकलेलं आहे. काय बंधन टाकलेलं आहे की तुम्ही तुमच्या विधानसभेच्या मतदारसंघामधून लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारांना किती मते मिळवून देतात याच्यावर तुमचं विधानसभेतलं भवितव्य अवलंबून आहे, अशी अट टाकण्यात आलेली आहे. मग आता ज्या वेळेला लोकसभा निवडणुका पार पडतील त्याच्यामध्ये भाजप सर्वश्रेष्ठ ठरेल का वगैरे वगैरे ते नंतरच्या गोष्टी आल्या. परंतु राज ठाकरे यांनी अगदी 1-2 खासदारकीच्या तिकिटावर
हे त्यांचं पॉलिटिकल डील केलं असेल अशी याची अजिबात शक्यता नाही आहे. मग शिंदे यांचे आमदार ज्या वेळेला अयशस्वी ठरतील, म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ते किती मतदान मिळवून देतील ते पाहिलं जाईल. आणि त्याच्यानंतर जी काही राजकीय परिस्थिती असेल, म्हणजे निवडणुकीच्या आता बघा की एक एक मतदारसंघ, एक एक उमेदवार, एक एक पक्ष आणि येणारे सर्वे सगळे आपल्या विरोधात चाललेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक गोष्टीला महत्त्व दिलं पाहिजे. म्हणून अतिशय सूक्ष्म पद्धतीने नियोजन करून भारतीय जनता पार्टी मैदानात उतरलेली आहे. मग असं असताना विधानसभा ज्या वेळेला लढवण्याची वेळ येईल, त्या विधानसभेमध्ये देखील आपलं महायुतीचं सरकार हे शाबूत राहायला पाहिजे. आणि त्यातली त्यात आपले 105 आमदार असून देखील आपल्याला म्हणजे या डिमोशनवर राहावं लागलेलं आहे. तर आता मुख्यमंत्रीपद आपल्या हातामध्ये आलं पाहिजेत. म्हणून आता हे जे 3 पार्टनर आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, यांना तसंच त्यांच्या मर्यादेनुसार खेळवलं जाणार. मग त्याच्यामध्ये आपला बळी जाऊ नये म्हणून राज ठाकरे यांनी विधानसभेमध्ये सर्वाधिक जागा पार्टनर म्हणून मिळाल्या पाहिजेत मनसेला, असं सांगितलं असणार आहे. हे नक्कीच आहे. आणि त्यानुसारच ते आपला डाव खेळत आहे. की आता बघा, शिवसेना आता लहान भाऊ की मोठा भाऊ असं, म्हणजे ज्या वेळेला एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या याच्यामध्ये होते त्यावेळेला लहान भाऊ की मोठा भाऊ याच्यावरून भांडणं व्हायचे. एकनाथ शिंदे देखील म्हणायचे की मी देखील माझा राजीनामा खिशात घेऊन बसलेला आहे, त्याच्यामुळं भाजपने जास्त चाळे करण्यात काय अर्थ नाही, असं ते भर स्टेजवर बोलले होते ते. मग आता 2014 इतक्या हे सहभागीदार होते भाजप आणि शिवसेना. मग नाम मात्र खाते देण्यात आले, जे महत्त्वाचे खाते नाहीत असे देण्यात आले. आणि मग तसा खेळ मांडला गेला. त्याच्यामुळं आता आपल्याला भाजपपासून फारकत घेतली पाहिजे. 25 वर्ष आपण युतीबरोबर उगीच सडलो असं उद्धव ठाकरे यांनी बोलून दाखवलं. ते झाल्यानंतर, परंतु त्याच्या आधी जी काही 20-25 वर्ष शिवसेना भाजपची युती, भगवी युती जी होती, त्या भगव्या युतीला खिंडार पडलेलं आहे, भगदाड पडलेलं आहे. मग अशा परिस्थितीमध्ये शिवसेनेची, मूळ शिवसेनेची जी जागा आहे ती मनसेला मिळाली पाहिजे. आणि ती कशी मिळाली पाहिजे की उगाच तुकड्या तुकड्यांनी मिळायला नको. ती पूर्ण अगदी मोठा भाऊ म्हणून आपल्याला सिद्ध करायचं आहे. अशा ईर्षेने राज ठाकरे राजकारणाच्या मैदानात या डीलच्या याच्यामध्ये गुंतलेले आहेत. हे बघा, आता ते मागतील की आता शिंदेचे आमदार काही आपला प्रभाव दाखवू शकलेले नाही आहेत. अजितदादा पवार यांच्या आमदारांचा प्रश्नच नाही. त्यांची विचारसरणी अगदी वेगळी आहे. फुले शाहू आंबेडकर असं ते म्हणत आहेत. आणि आता जर हा भगवा खांद्यावर घ्यायचा आहे, म्हणजे मशिदीवरचे भोंगे असो किंवा उद्धव ठाकरे हे जसं काँग्रेसचा हात पकडून आता बसलेले आहेत. म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की जर काँग्रेसबरोबर जाण्याची वेळ आली तर मी शिवसेना बरखास्त करून टाकेल. असे अनेक मुद्दे आहेत जे राज ठाकरे यांच्या मुखातून आता बोलले जातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दरम्यान. मग आता राज ठाकरे, मग ती जी स्पेस आहे, ती जी जागा आहे जी उद्धव ठाकरेंची होती, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती, ती आपल्याला कशी मिळेल याचा ते अधिक प्रयत्न करणार आहे. ते विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आत्ताच असं बोललं जायला लागलेलं आहे की राज ठाकरे यांनी धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणुका लढवाव्या. मग ते लढवतील का? मुळात म्हणजे संजय राऊत यांनी राज ठाकरे यांची वाहवा केली होती. का केली होती? की त्यांनी पक्ष काढला, पक्ष पळवला नाही. त्यांनी स्वतःच्या हिमतीवर पक्ष काढला, नवीन नाव दिलं. अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे फोटो वापरले नाही. ज्यावेळेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हटले होते की माझा फोटो वापरू नका. मग माझं भांडण विठ्ठलाशी नाही आहे, माझं भांडण बडव्यांशी, असं राज ठाकरे म्हणायचे. मग आता ते धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडणूक लढवतील का? हा एक प्रश्नच आहे. आता तो त्यांच्या स्वाभिमानाला ठेच ते लावून घेतील का? हा एक प्रश्न आहे. परंतु आपलं जे धडधडतं जे इंजिन आहे, ते इंजिन आता शिवमुद्रा त्यांनी घेतलेली आहे. त्यांचा झेंड्याचा रंग त्यांनी बदलून टाकलेला आहे, भगवा केलेला आहे, त्याच्यावर शिवमुद्रा ही छापलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये ते आता शिवसेनेचं जे काही उद्धव ठाकरे यांच्या हातून
जे काही म्हणजे या महायुतीच्या शब्दामध्ये सांगायचं तर शिवसेना प्रमुखांच्या विचारांपासून त्यांनी जी फारकत घेतलेली आहे तर ते प्रखर हिंदुत्व, ते आक्रमक हिंदुत्व हे राज ठाकरे यांच्याकडे आहे आणि खऱ्या अर्थाने ते बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार आहेत हे आता ठरवलं जाणार आहे. म्हणजे आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किती म्हणो की आम्ही वैचारिक वारसदार आहोत, आम्ही शिवसेना प्रमुखांचे, परंतु आता तसं म्हणण्याचा अधिकार राज ठाकरे यांना अधिक आहे आणि राज ठाकरे तो अधिकार आपल्या हातामध्ये आता घेतील आणि जे काही या लोकसभा निवडणुकीमध्ये जे काही हातामध्ये पडेल ते पदरात पाडून घेतील, पण नंतर मात्र ते विधानसभेच्या तयारीला लागतील हेच कर. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.